श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर हा गाभारा बघून तुम्ही ओळखलाच असाल आज काय आहे ते. तर नमस्कार मंडळी, आजचा दिवस खूप खास आहे कारण आज मी आली आहे अक्कलकोटला, स्वामी समर्थांची पावनभूमी. आज इथे असलेली सगळी महत्त्वाची ठिकाण मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग भक्तीच्या प्रवासाला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आपण जाणार आहोत वटवृक्षजवळील श्री स्वामी समर्थ मंदिरात. चला तर मग. सकाळी 8 वाजताच या भक्तिमय प्रवासाची सुरुवात झाली. आम्ही जिथे रूम घेतला होता तो मंदिराच्या जवळच होता. हे बघा, हे आहे अन्नछत्रालय. इथून ही रांग लागते आणि जवळपास 12च्या आसपास ते ओपन होतं. त्यानंतर आता आपण जाऊया मंदिराकडे. हे बघा, आता आपण वटवृक्ष मंदिराजवळ चाललो आहोत. इथून सरळ आत गेलो की आपण त्या मंदिराकडे पोहोचणार. हे बघा, वाटेत जाता जाता आपल्याला अशी ही दुकाने लागतात जिथे आपण स्वामींसाठी पेढे, हार, फुलं सगळं काही ते घेऊ शकतो आणि घरी परतताना आपण प्रसाद वगैरेही इथे घेऊ शकतो. आणि हो, हा व्हिडिओ मी 2 पार्ट्समध्ये डिवाईड केला आहे. त्याच्यामुळे हा पार्ट तर तुम्ही बघाच आणि दुसरा पार्टही याचा लवकर येणार आहे. हे बघा, इथे राईट साईडला आपण चप्पल ठेवण्यासाठी एक केंद्र आहे. तिथे आपण आपले चप्पल सेफ ठेवू शकतो. आम्ही इथे आता सगळे चप्पल वगैरे ठेवून घेतले आणि आम्ही आता चाललो आहोत मंदिरात. चला तर मग या. हे बघा, हा आहे तो मुख्य गाभारा. हा फक्त गाभाराच नव्हे तर स्वामी समर्थांच्या उपस्थितीची खूप पवित्र आणि शांत जागा. रोज इथे भरपूर लाईन असते पण आज आम्ही लवकर आलो होतो. त्या साईडनी बघा लेडीजसाठी आणि ह्या साईडनी जेंट्ससाठी आज कोणच नाही आहे म्हणून आम्ही असे पटकन चाललो आहोत. चला या आता स्वामींचं दर्शनही घेऊया. इथे उभं राहिलं की मन आपोआप शांत होतं आणि स्वामी अगदी जवळ आहेत असं वाटतं. स्वामींचे बरेच भक्त असं सांगतात की गाभाऱ्यात आल्यानंतर मनातील भीती कमी होते आणि एक वेगळाच धीर मिळतो. हे आहे बघा मंदिरातील आतील दृश्य. दररोज हजारो भाविक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी इथे येतात. बघा, जास्त गर्दी नसल्यामुळे आम्ही स्वामींचे दर्शन आरामात घेऊ शकू आणि स्वामींना डोळे भरून पाहू शकू. पण मंदिरात कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला हे सगळं बाहेरूनच दाखवते आहे. आणि इथील सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे हे बघा, हे आहे ते वडाचं झाड म्हणजेच वटवृक्ष. या वटवृक्षाच्या छायेखाली स्वामींनी आपली साधना केली. इथे भक्त ध्यान करतात आणि स्वामींकडे आपली संकट दूर होण्यासाठी प्रार्थनाही करतात. हे बघा, आम्ही छानपैकी असं स्वामींचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. इथे बरीच लोक आपल्या इच्छेसाठी असं धागाही बांधतात. त्यानंतर ही आहे स्वामींची आराम करण्याची जागा म्हणजे स्वामी समर्थांची गादी. असं म्हटलं जातं की स्वामी यावर आराम करायचे. त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते त्याच्या अगदी समोर असलेली श्री स्वामी समर्थ महाराज यांची सदर प्रतिमा, जी स्वामींच्याच एका भक्तांनी 40,000 पंचमुखी रुद्राक्षांनी बनवली आहे. बघा, वाटतंय की नाही साक्षात स्वामी आपल्या समोर आहेत असं. त्यानंतर तिथून बाहेर आल्यावर सुद्धा अशीच दुकानं आहेत. बाहेर येण्याच्या मार्गावर तुम्हाला अशी दुकानं भेटतील. तिथे तुम्हाला काय हवं असेल तर खरेदी करू शकता. या तुम्हाला आता थोडं जवळून इथलं मार्केट म्हणजे जे छोटे दुकानं आहेत ते दाखवते की तिथे काय काय मिळतं. म्हणजे देवाला जे आपण सगळं सामान लागतं ते सगळं तुम्हाला इकडे मिळून जाईल. स्वामींच्या फोटोपासून दोरे, धागे, चंदन वगैरे जे काय सगळं असेल ते. हे बघा, हे असं घराला लावण्यासाठी स्वामींच्या नावाचे प्लेट्स वगैरे आहेत. आपण ते दरवाजावर लावू शकतो. गाडीत लावण्यासाठी छोटे छोटे छान अशा मूर्त्याही आहेत. किचन आहेत, बरंच काही आहे. तुम्ही इथे आल्यावर बरंच काही म्हणजे देवाचं सगळं सामान खरेदी करू शकता. त्यानंतर बाहेरही सेम तसंच मार्केट आहे. हे बघा, इथेही सगळं तेच सामान म्हणजे देवाचं सगळं सामान मिळतं. तर आता आपण स्वामींचे दर्शन घेऊन तर बाहेर पडलो. आता आपण जाऊया स्वामींचे परमभक्त चोळप्पा महाराज यांच्या मठात. तर जाता जाता पहिलं आम्हाला हे वाटेत
गणेश मंदिरही भेटलं, तर म्हटलं तुम्हाला गणेश मंदिरही दाखवावं. हे बघा, हे आहे गणेश मंदिर. जाऊन आधी आपण गणपती बाप्पांचे दर्शन घेऊया. या तर मग इथे आपण गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊया आणि आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. आणि ह्या मंदिरात आपल्या 8ही अष्टविनायक गणपती बाप्पांचे फोटो आहेत आणि त्यांचे महत्त्व आहे सांगितलेले, तेही मी तुम्हाला दाखवते आहे. हे बघा, आपले 8ही गणपतींचे इथे फोटो लावले आहेत आणि त्यांचे महत्त्व सांगितले आहे. चला तर मग आता आपण जाऊया स्वामींच्या समाधी मठात, म्हणजेच चोळप्पा महाराज मठ. चोळप्पा महाराजांची इच्छा होती की स्वामींचे चिरंतर वास्तव्य आपल्याच घरी असावे, म्हणून एक दिवशी चोळप्पा महाराजांनी समाधी खोदवण्यास घेतली. तेवढ्यात स्वामी त्यांच्या घरी आले. स्वामींनी त्यांना विचारले की काय करतोस रे चोळ्या? त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. त्यांना वाटलं की स्वामींना काय सांगितलं नाही तर त्यांना आपल्या डोक्यात काय चाललं हे समजणारच नाही. बघा, चोळप्पा महाराजांनी स्वामींची प्रचिती अनुभवली असताना पण त्यावेळी मात्र त्यांची बुद्धी चाललीच नाही. मग स्वामी म्हणाले, आधी यात तुला घालीन मग मी जाईन. त्यामुळेच भक्ताच्या इच्छेखातीर चोळप्पा महाराजांच्या घरी स्वामींची समाधी मठ आहे. तिथूनच आतल्या बाजूला चोळप्पा महाराजांचे घर देखील आहे. ही बघा, ही आहे ती विहीर, जिला कुशाव्रत तीर्थ असे म्हणतात आणि ह्या विहिरीचे पाणी कधीच आटत नाही. हे आहे स्वामींचे शेष घर. इथे स्वामींनी वापरलेला अंगरखा, रुद्राक्ष हे सगळं आहे. तर इथे सगळं दर्शन घेऊन आता आपण जाऊया इथून एक 15 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या श्री गुरु मंदिरकडे, म्हणजेच बाळप्पा मठकडे. चला तर मग. हा आहे बाळप्पा महाराज यांचा मठ. स्वामी समर्थांनी बाळप्पा यांना चरणपादुका देऊन स्वातंत्र्य मठ बांधण्यास सांगितले होते. चला तर मग आज जाऊन दर्शन घेऊया. पांढऱ्या खुणा का करून ठेवले आहेत माहीत आहे का? 2017मध्ये मठातील छताचे काम झाल्यानंतर मठाच्या जुन्या फरशा बदलून ग्रेनाईट फरशा बसवायच्या होत्या. पण ज्या दिवशी कामाला सुरुवात होणार होती त्या दिवशी मठात बऱ्याच ठिकाणी स्वामींचे पावले फरशीवर दिसू लागली. म्हणून त्या पावलांच्या बाजूनी असा चौकोन काढून ठेवला आहे, जेणेकरून लोकांचा त्यावर पाय पडणार नाही. तुम्हीही जर मंदिरात गेला तर त्यावर पाय पडू नये याची काळजी घ्या. तर इथे आहे स्वामींचे पादुका आणि बाळप्पा महाराजांची समाधी. इथे भरपूर शांतता होती. बाळप्पा महाराज आपल्याला एकच गोष्ट शिकवतात, ते म्हणजे श्रद्धा ठेवा, सेवा करा आणि अहंकार सोडा. हे कोरीव काम बघा काय सुंदर आहे ते. मंदिरातीलच डाव्या बाजूला श्री प्रभू रामाचेही मंदिर आहे. तुम्ही तिकडे जाऊन त्यांचेही दर्शन घ्या. आणि ह्या मंदिरावरचे कोरीव काम तर तुम्ही आवर्जून बघा, खूपच सुंदर केलं आहे ते काम. जय श्रीराम. बघा, प्रभू रामांबरोबर हनुमानजीची पण मूर्ती आहे. आता जेव्हा पण तुम्ही अक्कलकोटला याल ना, तेव्हा स्वामी समर्थांच्या दर्शनाबरोबर बाळप्पा मठात जाऊन बाळप्पा मठाचंही दर्शन नक्की घ्या. चला तर मग आता आमचं दर्शन वगैरे सगळं झालं आहे. म्हटलं आता सगळ्यात पहिलं जाऊन महाप्रसाद घ्यायचा. महाप्रसादासाठी आता आपण ऑनलाईनही आपला स्लॉट बुक करू शकतो. www.annachhatra.org या वेबसाईटवर जाऊन आपण आपल्याला हवा असेल तो टाईम चूज करायचा आणि आपला स्लॉट बुक करायचा. आम्हीही तसं बुक करून डायरेक्ट एंट्री घेऊन आता महाप्रसादासाठी आलो आहोत. हे बघा, आज गुरुवार असल्यामुळे महाप्रसादात खिचडी, वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी असं होतं. हे सगळं खाऊन मन अगदी तृप्त झालं. तर अक्कलकोटला आल्यावर तुम्ही एकदा तरी या महाप्रसादाचा लाभ घ्या. आणि हो, हा व्हिडिओ जरी इथेच संपत असला तरी अजून अक्कलकोटची यात्रा पूर्ण झाली नाही आहे. ह्याचा पार्ट 2 लवकरच येणार आहे. त्यामुळे चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर
लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पार्ट 2 मध्ये. टिल देन स्टे ट्यून, स्टे हॅपी.